नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील डीजीपी नगर मध्ये, है की नाही? आणि तिथल्या सगळ्या ताया, हो हो हो, एवढ्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आणि जवळजवळ नाशिक मधलं सगळं सौंदर्य इथेच आलेलं आहे. पण आज ह्या सगळ्या ज्या काय तुम्ही ताया आलेल्या आहात, बघूया तुमचा हा साधेपणा, भोळेपणा तुम्ही बाजूला ठेवून आजचा आपला हा सोहळा किती कल्ला करता येते, धमाल करता येते, करणार की नाही? नक्की. मग अजिबात वेळ न घालवत पहिला खेळ आपण सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हे असं आहे की आता इथे होणार आहे उखाण्यांची जुगलबंदी. कुठली ताई उत्तम उखाणे घेईल त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. हा, आणि कोण जिंकतंय बघूया. तर पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया, ह्या दोन ताईंपासून. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव नेहा धनगर. नेहा धनगर. नेहा धनगर ताई. नेहा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला झाले 8 वर्ष. 8 वर्ष. नक्की किती झाली? 8च झाली. 8च झाले? हो. अरे बापरे, 8 वर्ष. हो. काय प्रगती? खूप छान आहे. ट्विन्स आहे. काय प्रगती तर छान आहे, ट्विन्स आहेत. काय करणार? म्हणजे आमचं म्हणणं काय असतं, माझं म्हणणं काय असतं, बाबा प्रगती म्हणजे काय? तर बाबा भाऊजींचं कसं चाललंय, त्यांचं प्रमोशन झालं की नाही, एका घराची 2 घरं झाले की नाही बुवा, हा, तर ह्यांची प्रगती ट्विन्स आहे. ठीक आहे, हरकत नाही, चांगली छान आहे प्रगती, हरकत नाही. ताई, माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर विदर्भातलं. माहेर विदर्भातलं? हो, मलकापूर, बुलढाणा माझा जिल्हा. काय बे, काय करून राहिला बे? हो, तेच आहे. आणि सासर कुठलं? सासर जळगाव, खानदेश. जळगाव. मनगाव, मनदेश का नाम खानदेश. हो, क्या बात आहे. एक मिनिट, आता ह्या ताईने पण आपण विचारूया. हा ताई, नाव काय तुमचं? राधा रमेश जोंदळे. राधा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 34. 34 वर्ष. भाऊजी काय करतात? ते मिलिटरी मध्ये होते, त्यांनी सर्व्हिस 30 वर्ष केली. पण आता रिटायर झाले? हो, आता रिटायर, बाउंड पूर्ण झाला त्यांचा, आता घरीच आहे. माहेरी असताना आई बाबा काय, कुठल्या नावाने हाक मारायचे? मंगल. मंगल. हो. आणि भाऊजी? राधा. आई बाबा मंगल आणि भाऊजी राधा का बरं? मग नाव बदललं माझं त्यांनी. काय बदललं? आता राधा ठेवलं. हो. हा. त्यांचं नाव रमेश म्हणून माझं नाव राधा ठेवलं. अच्छा ताई, आणि आता तुमच्या दोघांची जुगलबंदी आहे. उखाणा बघूया ह्या 2 ताईंमध्ये कोण विजेती होते. ह्या ताईंपासून सुरुवात करूया ना. पहिला उखाणा घेते. घेते, ऐका माझा उखाणा. खोक्यात खोका, चौकोनी खोका, खोक्यात खोका, चौकोनी खोका, आणि माझ्या नशिबी पडला महेश रावांसारखा बोका. कसला उखाणा घेतलाय? बोका. बघ माझं किती आणि छान माई आहे. फक्त जवळ. आगीचे में बगीचा, बगीचे में बंदर. एक मिनिट. आगीचे में बगीचा, बगीचे में बंदर, बगीचे में बंदर. रमेश राव मेरे दिल के अंदर. रमेश राव इनके दिल के अंदर. इंग्रजी भाषेमध्ये टोमॅटोला म्हणतात टोटो. इंग्रजी भाषेमध्ये टोमॅटोला म्हणतात टोटो. टोटो. टोमॅटोला म्हणतात टोटो. इंग्रजी भाषेत टोमॅटोला म्हणतात टोटो. महेश रावांचा नेहमी असतो बाई माझ्या खिशात फोटो. अगं बाई, आता माझा बघ. फोटो ठेवते, फोटो सतत. मी बघ काय करते. फोटो ठेवते सतत. हो, मी बघ काय करते आता. काय 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 करणार तुम्ही आता? वाटाण्याची केली भाजी. वाटाण्याची केली भाजी. त्याला खोबरं घेतलं किसून किसून. हा, त्याला त्यात खोबरं घेतलं किसून किसून. किसून किसून. रमेश राव गेले रुसून, त्यांना घेतलं चाटून पुसून. छान आहे, क्या बात आहे. तो जोरदार आहे. होऊन जाऊ दे, अजून होऊन जाऊ दे उखाणा. क्या बात आहे. शेवटचा उखाणा ह्या ताईंच्या ह्या जोडींमध्ये. हा. झुंझुन जुन्यात एक पाय पुण्यात. हा. झुंझुन जुन्यात एक पाय पुण्यात, पुण्याच्या आणल्या बाजार म्हशी, पावशेर दुधाचा केला खवा. महेशराव तुम्ही दमानं जेवा, भाजी थोडी थोडी तोंडी लावा. सासूबाई गेल्या बरं का गावा, आपण 2 जण खाऊ गारगार 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 पंख्याची हवा. क्या बात आहे. हो हो, व्हेरी गुड, खूप सुंदर. ताई, करकरी बुट सरकारी कायदा, रमेश रावांचं नाव घेऊन तुमचा काय फायदा?
माझा कुठं काय फायदा? फायदा तुमचाच आहे सगळा. तुम्हीच त्यांना चाटून पुसून घेताय. व्हेरी गुड, एकदम जोरदार टाळ्या. आणि पहिल्या जोडीच्या धमाकेदार उखाण्यानंतर आता ह्या 2 ताया इथे आलेल्या आहेत. आणि ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ कल्पना स्वप्नील मालपुरे. कल्पनाताई. कल्पना. कल्पनाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष झाली. 11 वर्ष. तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे तुमचं. मला माहिती आहे, चेहरा बघून मी सांगतो. आणि मग माहेर कुठलं? माहेर माझं मालेगाव. मालेगाव. आणि सासर? धरणगाव, जळगाव जिल्ह्यात. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. आणि माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुम्हाला? मला कल्पना नावाने आणि लग्नानंतर इकडे कविता नाव ठेवलं. कल्पना आणि कविता. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? कविता. कविताच. हो. आणि एरवी? एरवी पण कविताच. अच्छा, एरवी पण कविताच. ए कवे, ए कवी. नाही नाही, कविता. कसे हाक मारतात? कसे कसे हाक मारतात? बोलायचं. अगं ए कविता. अगं एक कविता. व्हेरी गुड, क्या बात आहे. आपण आता ह्या ताईंची ओळख करून घ्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव पूनम गलांडे. पूनम ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झालेली आहे. लव्ह मॅरेज आहे. मी काहीच बोललो नाही. मला माहिती आहे, मी तेच सांगतो, लव्ह मॅरेज आहे. आणि कोणी 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 आधी विचारलं? मिस्टरांनीच विचारलं. मिस्टरांनी. बरं ताई, आता आपण उखाण्याला सुरुवात करणार आहोत. हा, पहिल्यांदा कोणापासून सुरुवात करायची? तुमच्यापासून की तुमच्यापासून? माझ्यापासून. तुमच्यापासून. व्हेरी गुड. होऊन जाऊ दे खणखणीत उखाणा. चंदनाच्या ताटात केशराचे पेढे. हा. चंदनाच्या ताटात केशराचे पेढे. हा. आमचे तसे हे आहेत बरे, पण बाकी सगळे वेडे. आम्ही वेडे. हा, हो हो, सगळे वेडे. हरकत नाही, ठीक आहे. आपल्याला वेडे म्हणाले. ऐक मग माझा उखाणा. ऐका. हा, नाव घ्या, नाव घ्या. नाव काय घ्यायचं? नवऱ्याला शेवटी आहोच म्हणायचं. हंड्यावर हंडे ठेवले 7, त्यावर ठेवली परात. परातीत वाढला भात, भातावर वाढले वरण, वरणावर वाढले तूप, तुपासारखं रूप, रूपासारखं जोडा. चंद्रभागेला पडला वेडा, दारी होता घोडा. राव गेले गावी, पैसे आणले 15, 15 पैशांची बांधली माडी. माडीला शोभते गाडी, शोभून दिसते ना माझी स्वप्नील रावांची जोडी. अरे बाप रे, क्या बात आहे. ह्याच्यापेक्षा सुंदर आता तुम्ही घेणार आहात. हा, होऊन जाऊ दे. ईस्ट अँड वेस्ट संजय इज द बेस्ट. ईस्ट अँड वेस्ट संजय इज द बेस्ट. संपला. आता सुरू नाही झाला आणि संपला. ह्यानी कधी सुरू केलं आणि कधी संपतो असं वाटत होतं. देशात देश, भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यात मालेगाव माहेर, जळगाव जिल्ह्यात धरणगाव सासर. ओ भाऊ, हालू नका हो तुम्ही. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. नाव घेते कल्पना, लक्ष द्या सारे. अरुण आप्पा माझे सासरे. विनोदी नाटक बघून आले मला हसू. सुमनबाई माझी सासू. आला आला ज्येष्ठ, भूषणदादा माझे जेठ. गाणे किती गाऊ, कामिणीताई माझी जाऊ. रांगोळी काढण्याचा मला छंद, शीतलताई माझी नणंद. केसांना लावला चाप, संभाजी माझा बाप. अंगणात लावली जाई, शोभा माझी आई. पाण्याला गेल्या गवळणी, सोनाली माई आणि कल्याणी माझ्या बहिणी. डब्यात होता खाऊ, योगेश दादा माझा भाऊ. केसांना लावली मोगऱ्याची वेणी, रुपाली माझी वहिनी. सागरात होते मोती, स्वप्नीलराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. एकदाचा मोती सापडला बाबा, फार सागरात जाऊन पकडला. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. नमस्कार. नमस्कार, कसे आहात ताई? तुमचं नाव सांगा. स्नेहल शैलेंद्र खाडे. हा, स्नेहल ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष पूर्ण झालेत. 20 वर्ष. हा? हा? आ. तुम्ही सांगा, लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. हे की नाही? हो, हो. मला माहिती आहे ना, चेहरा बघून सांगतोय मी. ताई, माहेर कुठलं तुमचं? सांगली. सांगली. हा. आणि सासर? कोल्हापूर सांगली. ते दोन्ही जवळ जवळ आहे. जवळ जवळ. हा, 1 तासाचं अंतर आहे. 1 तासाचं अंतर आहे. व्हेरी गुड. आणि किती? 20 वर्ष झाली म्हणालात ना? हो, हो. 20 वर्ष. काय प्रगती? मिस्टर मॅनेजर झालेत. अच्छा. हा, आणि माझा बिझनेस आहे. अच्छा, व्हेरी गुड. हा. काय प्रगती? तुम्हाला काय हवे आहे?
तुम्हाला काय सांगायचंय? 2 मुली आणि 1 मुलगा. ये बा. हीच प्रगती खरं तर सांगायची होती. हरकत नाही, आपण आता ह्या ताईंची ओळख करून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव मोनाली बगडाने. मोनाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष झाली. 11 वर्ष. आणि माहेर कुठलं? 40 गाव. 40 गाव. सासर? येवला. येवला. आणि आता उखाणे. सुरुवात तुमच्यापासून करायची. होऊन जाऊ दे एखादा उखाणा मस्तपैकी खणखणीत. ताज्या ताज्या संत्र्याचा ज्यूस, शैलेंद्र आहेत कंजूस. ह्याच्यात नृत्य कुठे होतं? हरकत नाही. चला आता ताई, हा संत्र्याचा ज्यूस आता तुमचा पण खणखणीत झाला पाहिजे. कसा होता हा उखाणा? एकदमच छान. छानच बोलतोय. मला म्हणतील हा कसला उखाणा, आता मी घेते. हा, होऊन जाऊ दे उखाणा. उखाणा घेते मी खूपच इझी. हा. उखाणा घेते मी खूपच इझी. सतीशराव असतात कामात खूप बिझी. अरे बापरे. हा ताई, होऊन जाऊ दे उखाणा खणखणीत. गरम गरम भाजी, नरम रम नरम रम रम पाव. गरम गरम भाजी, नरम नरम पाव. गरम गरम भाजी, नरम नरम पाव. हा. शैलेंद्र आले नाहीत, मीच खाली चाटून पुसून. मग कुठे पाव कुठे आणि चाटून पुसून कुठे? आता तुमचं होऊन जाऊ दे त्याच्यापेक्षा वरचढ. ससा तो ससा दिसतो कसा. कसा? ससा तो ससा दिसतो कसा. कसा? सतीशराव खातात पान आणि थुकतात पचा पचा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. अभिनंदन. खूप खूप अभिनंदन ताई. खूप खूप अभिनंदन. त्या ताईंना द्या. दुसऱ्या विजेत्या आहेत. या ताई इकडे या लवकर. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ये ताई, व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. याचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक ताईनी कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला आपण बक्षीस देणार आहोत. ठीक आहे, चला सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू भरणार है. हो हैया हो 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 हैया पॉपुलेट बोमिल भोली खुशी ये उंशी आयलो ताजी ताजी हैया मावरक या नाही भेटावची मग गन्नाला भाव करतस. हा, बसून घ्या. आता थांबलंय म्युझिक. आता थांबलंय. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, ये बात मस्त. आणि आता 7 खुर्च्यामध्ये आहेत आणि आता 12 ताई आहेत. आणि आता बघूया कुठल्या ताई पटकवत आहेत खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. पायी पायी मनमोराचा कसा पिसारा फुलला. तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं. तू बोल दे बस तुझे चाहिए क्या बाय कल्ला या. एवढंच करायचं ना आपण. हा लवकर. हा हा लवकर लवकर लवकर. हा, क्या बात आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहेत आणि 7 ताया आहेत. 7 ताया. बघूया कुणाचं नशीब किती जोरदार येते, किती फळफळते येते, कुठल्या ताईला मिळते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. या जाऊन लवकर 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 लवकर. आणि ही खुर्ची आहे या ताईंची. ताई जो खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. या ताईंना द्या.
चुलबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण करत असतो आणि त्या भागामध्ये कोणाचा अबोला असेल तर तो दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि ते दुरावलेलं नातं आपण जवळ आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. वर्षाला सुरे. वर्षा ताई, किती वर्ष झाली आहेत लग्नाला? माझ्या लग्नाला 27 वर्ष. 27 वर्ष. आणि कोणाबरोबर हा अबोला आहे? पूर्ण माहेरच्या लोकांबरोबर. पूर्ण माहेरच्या? माहेरच नाहीये मला, बोलतच नाहीये ते माझ्याशी. आणि किती वर्ष झाली? 27 वर्ष झाले. कारण की माझं लव्ह मॅरेज झालंय. मी त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन लग्न केलेलं आहे. म्हणून ते आजपर्यंत ना मी त्यांना बघितलंय ना त्यांनी मला बघितलंय. आणि आज मी या कार्यक्रमात याच्यासाठीच आले की मला त्यांच्यापर्यंत माझ्या व्यथा पोचवायच्या आहे. 27 वर्ष तुम्ही माहेरच्या व्यक्तींशी बोललातच नाही? नाही. तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी, माझे वडील वारले त्यावेळेला त्यांनी मला येऊ दिलं नाही. वडिलांच्या मौतीवर तोंड पण नाही बघू दिलं त्यांनी. लव्ह मॅरेज करणं म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे का? आपल्या मनात मनपसंत नवरा करणं म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे का की ज्याची सजा मला इतकी मोठी मिळालेली आहे की माझे आई वडील माझ्यापर्यंत येतच नाहीये आणि माझ्याशी बोलतच नाहीये. 27 वर्षापूर्वी म्हणजे तुमचं लग्न होण्याआधी तुमचं सगळ्यांबरोबर कसं बॉन्डिंग होतं, कसं नातं होतं तुमचं सगळ्यांबरोबर? तसं बघितलं तर वडील खूप स्ट्रिक्ट होते आणि सगळे चांगलं होतं आमचं. पण माझं MA झालेलं होतं तर मी माझ्या मनपसंत नवरा केला. पण तरी कुठेतरी एक माहेर असतं जेव्हा दिवाळी दसऱ्याला मुली माहेरी जाता आणि मला नाही येत जाता. मी घरीच असते. तर या 27 वर्षात तुम्हाला खूप काही बोलायचं आहे त्यांच्याशी, खूप काही त्यांना सांगावं असं वाटतंय पण तुम्ही सांगू शकला नाहीत, बोलू शकला नाहीत. आज तुम्ही इथे तुमच्या हक्काच्या ठिकाणी आलेले आहेत. आज तुम्हाला जे बोलायचं ना, ह्या 27 वर्षातलं जे काही बोलायचं आहे, जे काही सगळं मनात असेल ना ते सगळं बोला. असं समजा की तुमच्या माहेरची सगळी व्यक्ती, सगळी माणसं समोर आहेत. काय सांगाल तुम्ही या माध्यमातून जेणेकरून हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचेल? माझ्या आईसाठी मला निरोप द्यायचा आहे की आईला जगातले सगळे गुन्हे माफ असतात. मग तिने माझा हा गुन्हा का नाही माफ केला? कोणती आई असते की आपल्या मुलीला माफ नाही करत? का नाही माफ करू शकली ती माझा हा गुन्हा? माझी खूप इच्छा आहे की तिने एकदा माझा संसार बघावा, माझे सुंदर सुंदर मुलं बघावे, माझं घर बघावं. मी खूप स्ट्रगल केलेलं आहे आयुष्यात पण माझ्या नवऱ्याने माझी साथ कधीच सोडलेली नाहीये. आम्ही दोघांनी मिळून कोणाच्या सपोर्ट विना खूप मोठं विश्व उभं केलेलं आहे आणि हे बघण्यासाठी माझा माहेर नाहीये. तर माझी इच्छा आहे की तिने एकदा तरी यावं आणि माझ्या डोक्यावरून एकदा तरी हात फिरून सांगू तू खरंच करून दाखवलं, निभावून दाखवलं. ताई तुमचा हा निरोप हा तुमच्या माणसांपर्यंत नक्कीच पोहोचेल किंवा आपला हा भाग ते बघतील तेव्हा त्यांना सुद्धा कुठेतरी काही गोष्टी समजतील, कळून येतील आणि ते नक्की तुम्हाला फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील, तुमच्याशी बोलतील. कारण मला असं वाटतं की आपल्याला आपला स्वतःचा हक्काचा जोडीदार निवडण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे. हे सगळ्यांनीच मान्य करायला पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. जो काही गैरसमज आहे तो दूर होईल आणि तुमचा हा जो सुखाचा संसार आनंदाचा चालला नाही हे बघून त्यांना सुद्धा खूप अभिमान वाटेल, त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. या कार्यक्रमाद्वारे खरंच जर माझी आई माझ्यापर्यंत पोहोचली तर खरंच मी या कार्यक्रमाचे खूप मोठे धन्यवाद मानेन. नक्कीच ते सगळे येतील. सगळा अबोला हा 27 वर्षाचा नक्कीच दूर होईल. पण ताई आज तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहेस आणि या भावाकडे तुझ्याही मनातली खंत तू बोलून दाखवली आहेस. पण त्यामुळे मी तुला जाताना असंच पाठवणार नाहीये, तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई या आणि ताईंची ओटी भरा. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेराला.
माहेरी एकदा आलं ना की ताईला जावंसच वाटत नाही. आणि खरं सांगू का, या भावाला पण वाटत नाही की ताईने जाऊ नये, अजून थोडा वेळ थांबावं, काही वेळ तिच्याबरोबर खेळता यावं, तिचा सहवास तिला मला लाभावा असं मला नेहमी वाटत असतं. पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे बजाओ ये नाचो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.